तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ, आपुले हे चित्त आपणा ग्वाही. 21व्या शतकात आपण ज्या जगात वावरत आहोत त्याला पॅकेजिंगचे युग म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज वस्तूच्या गुणवत्तेपेक्षा तिचे बाह्यरूप, तिची जाहिरात, तिचे सादरीकरण याला अवास्तव महत्त्व प्राप्त झालं आहे. बाजारात गेल्यावर आपण पाहतो की जी वस्तू चकचकीत वेष्टनात गुंडाळलेली असते ती जास्त जाते, मग आतमध्ये माल कितीही निकृष्ट दर्जाचा का असेना. दुर्दैवाने वस्तूपर्यंत मर्यादित असलेला हा दिखाव्यांचा आजार आता मानवी स्वभावामध्ये आणि दैनंदिन जगण्यात झपाट्याने पसरला आहे. आपण कोण आहोत यापेक्षा आपण जगाला कसे दिसतो यावर आजची तरुण पिढी कोट्यावधी रुपये आणि अमूल्य वेळ खर्च करत आहे. पण प्रश्न हा आहे की सोन्याचा मुलामा दिलेले तांबे कधीतरी सोन्याच्या भावात विकले जाऊ शकते का? आणि काचेच्या तुकड्याला पैलू पाडून हिऱ्याच्या दुकानात ठेवले तर जोहरी त्याला किंमत देईल का? संत तुकाराम महाराज या प्रश्नाचे उत्तर अत्यंत रोखठोक शब्दामध्ये देतात. ते म्हणतात, तांबियाचे नाणे न चाले खऱ्या मोले, जरी हिंडविले देशोदेशी. म्हणजे तांब्याचे नाणे तुम्ही देशोदेशी फिरवले तरी कितीही मार्केटिंग केले तरी त्याचा सोन्याचा भाव कधीही मिळणार नाही. बाजार फसवता येईल पण पारखी नजर फसवता येत नाही. आजच्या इंस्टाग्राम आणि स्टेटसच्या जगात जिथे प्रत्येक जण स्वतःचे आयुष्य एडिट करून जगासमोर मांडतोय तिथे तुकोबांचा हा अभंग आपल्याला अस्सल म्हणजेच ऑथेंटिक राहण्याचे महत्त्व पटवून देतो. खोट्या प्रतिष्ठेचा फुगा जास्त काळ टिकत नाही, त्याला सत्याच्या एका टाचणीची गरज असते. हे समजून घेणं आजच्या काळाची गरज बनली आहे. तुकाराम महाराज अभंगामध्ये एक सुंदर उदाहरण देतात. हिऱ्यासारखा दिसे शिरगोळा, पारखी तो डोळा न पाहती. शिरगोळा म्हणजे गारगोटी किंवा काचेचा तुकडा. तो लांबून हिऱ्यासारखा चमकतो, उन्हात धरला तर तो डोळे दिपवतो. एखाद्या अडाणी माणसाला तो हिरा वाटू शकतो, पण जेव्हा एखादा पारखी येतो तेव्हा तो त्या काचेकडे ढुंकूनही पाहत नाही, कारण त्याला माहीत असतं की चमक वरवरची आहे, यात हिऱ्याचा कठीणपणा आणि तेज नाही. आजच्या समाजात अनेक असे शिरगोळे हिऱ्याचा कठीणपणा आणि तेज नाही. आजच्या समाजात अनेक असे शिरगोळे हिरा असल्याचा आव आणून फिरत आहेत. आपण पाहतो की लोक कर्ज काढून गाड्या घेतात, ब्रँडेड कपडे घालतात, पार्ट्या करतात, फक्त यासाठी की समाजात त्यांची इमेज तयार व्हावी. पण ही इमेज म्हणजे त्या काचेच्या तुकड्यासारखी आहे. ती क्षणभर चमकते, पण जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा ती फुटते. श्रीमंतीचा देखावा करणे आणि श्रीमंत असणे यात जमीन आसमानचा फरक आहे. ज्ञानी असल्याचा आव आणणे आणि ज्ञान असणं यात फरक आहे. आजकाल अनेक लोक 2 पुस्तके वाचतात आणि सोशल मीडियावर स्वतःला विचारवंत म्हणून घोषित करतात, पण जेव्हा खऱ्या विद्वान माणसाची गाठ पडते तेव्हा त्यांचा पोकळपणा उघडा पडतो. तुकोबराय म्हणतात की करणीचे काही न मने सज्जना, म्हणे तुमचे कर्म, तुमची कृती जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तुमच्या वल्गनांना सज्जन लोक किंमत देत नाहीत. या संदर्भात आपण अमेरिकेतील थॉरनॉस कंपनी आणि त्याचे संस्थापक एलिझाबेथ होम्स यांचं उदाहरण घेऊ शकतो. हे उदाहरण दिखावा कसा असतो आणि त्याचा शेवट काय होतो हे उत्तम प्रकारे स्पष्ट करते. एलिझाबेथ होम्स हिने जगाला सांगितले की तिने एक असे मशीन बनवले आहे जे रक्ताच्या एका थेंबावरून शेकडो आजार ओळखू शकते. तिने स्वतःचे राहणीमान ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्यासारखे केले. ती त्यांच्यासारखेच काळे कपडे घालू लागली, त्यांच्यासारखेच बोलू लागली. तिने जगासमोर एक प्रचंड मोठा दिखावा उभा केला. जगातील मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांनी, नेत्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. तिची कंपनीही अब्ज डॉलर्सची झाली. तिला जगातील सर्वात तरुण महिला अब्जाधीश म्हटले गेले. पण हे सर्व तांबियाचे नाणे होते. आतमध्ये काहीच तंत्रज्ञान नव्हते. मशीन कामच करत नव्हते. तेव्हा पारखी लोकांनी तपासणी केली, तेव्हा सत्य बाहेर आलं. त्या सोन्याचा मुलामा उतरला आणि आतलं तांबं दिसलं. आज ती महिला तुरुंगात आहे
आणि तिची कंपनी बंद पडली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देऊनिया भिंग कमविले मोती, पारखिया हाती घेता नये. म्हणजे काचेला पॉलिश करून बनवलेला मोती पारखी हातातही घेत नाही. एलिझाबेथ होम्सने तेच केले होते. तिने यशाचा शॉर्टकट शोधला, दिखावा केला, पण अस्सलता नव्हती म्हणून मातीमोल झाली. याउलट भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचं उदाहरण पहा. राहुल द्रविडने कधीही मैदानावर स्टाईल मारली नाही, केस रंगवले नाहीत, आक्रमक हावभाव करून दिखावा केला नाही. त्याचा खेळ अत्यंत साधा आणि सरळ होता. तो तासन तास खेळपट्टीवर उभा राहायचा. लोक त्याला कंटाळवाणा म्हणायचे, पण जेव्हा संघ अडचणीत असायचा तेव्हा इतर सर्व स्टायलिश खेळाडू बाद व्हायचे. तेव्हा हा अस्सल हिरा संघाला वाचवायचा. द्रविडची किंमत त्याच्या जाहिरातीवरून नाही तर त्याच्या करणीवरून म्हणजे परफॉर्मन्सवरून ठरली. आज क्रिकेटमधून निवृत्त होऊन इतकी वर्ष झाली तरी राहुल द्रविडचा आदर कमी झालेला नाही, उलट वाढला आहे. कारण तो अस्सल होता. त्याने कधीही स्वतःला जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. दिखावा करणारे खेळाडू आले आणि गेले, पण अस्सल खेळाडू इतिहासात अमर झाले. तरुणांनी हेच शिकलं पाहिजे की तुम्ही कितीही भारी यापेक्षा तुम्ही किती भारी खेळता म्हणजे काम करता याला जगात किंमत आहे. आज सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये फोमो वाढला आहे. इंस्टाग्रामवर लोकांचे हसरे फोटो पाहून आपल्याला वाटतं की सर्वांचं आयुष्य किती मजेत आहे आणि माझंच आयुष्य किती बोरिंग आहे. पण आपणही कुठेतरी फिरायला जातो, खोटे हास्य चेहऱ्यावर आणतो, फोटो काढतो, अपलोड करतो. त्या फोटोवर लाईक्स आले की आपल्याला बरं वाटतं. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ, आपुले हे चित्त आपणा ग्वाही. तुझं चित्त तुझ्या अंतरात्मा साक्ष देत आहे की तू आतून दुःखी आहेस. आपण जगाला फसवू शकतो, पण आरशात पाहताना स्वतःला कसं फसवणार? रात्री उशीवर डोकं टेकवल्यावर जो एकटेपणा जाणवतो तो त्या 1000 लाईक्सने भरून निघत नाही. दिखावा तुम्हाला क्षणिक टाळ्या देईल, पण तो तुम्हाला शाश्वत समाधान देऊ शकत नाही. एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटे बोलावे लागतात आणि या ओझ्याखाली माणूस दबून जातो. त्यापेक्षा मी जसा आहे तसा हे स्वीकारण्यात आणि त्यात सुधारणा करण्यात खरी मजा आहे. कॉर्पोरेट जगातही फेक इट टिल यू मेक इट असा एक मंत्र सांगितला जातो. म्हणजे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत यशस्वी असल्याचा आवाहन. काही अंशी आत्मविश्वासघातकी हे ठीक आहे, पण जर तुम्ही कौशल्याच्या बाबतीत हे करत असाल तर ते धक्कादायक आहे. समजा एखाद्याला पोहता येत नाही, पण त्याने पोहता येत असल्याचा दिखावा केला आणि पाण्यात उडी मारली तर काय होईल? तो बुडणार. नोकरीत किंवा व्यवसायात तुम्हाला तुमचे काम म्हणजे स्किल वाचवते, तुमचा ड्रेस कोड किंवा तुमची इंग्लिश बोलण्याची स्टाईल नाही. अनेक लोक मुलाखतीत खोटे बोलून नोकरी मिळवतात, पण काम करताना उघडं पडतं. तुकोबाराय म्हणतात, हिंडविले देशोदेशी. तुम्ही खोटे नाणे घेऊन कितीही कंपन्यांमध्ये जा, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सोनं बनवत नाही म्हणजे स्वतःची गुणवत्ता वाढवत नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत मिळणार नाही. निसर्गाकडे पाहिलं तर गरुड आणि पोपट यांच्यात फरक काय बघा. पोपट खूप बोलतो, रंगबिरंगी असतो, लोकांचं मनोरंजन करतो, तो दिखावा करतो, पण तो पिंजऱ्यात राहतो. याउलट गरुड शांत असतो, तो आकाशातही उंच भरारी घेतो, तो कोणाशी बोलत बसत नाही किंवा स्वतःचं प्रदर्शन करत नाही, तो फक्त शिकार करतो. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असते, आवाजाने नाही. आजच्या तरुणांनी ठरवलं पाहिजे की त्यांना पोपट व्हायचंय की गरुड व्हायचंय. बडबड करून आणि स्टाईल करून लक्ष वेधून घ्यायचं आहे की शांतपणे काम करून यशाचं शिखर गाठायचं आहे. अस्सल माणूस गरुडासारखा असतो, त्याला आपली जाहिरात करावी लागत नाही. त्याचं काम इतकं मोठं असतं की जग त्याची आपोआप दखल घेतं. दिखावा करणं म्हणजे एक प्रकारचं कर्ज आहे. तुम्ही नसलेली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी दिखावा करत आहात आणि ते टिकवण्यासाठी तुम्हाला अजून दिखावा करावा लागतो. यात तुमची ऊर्जा, पैसा, वेळ सगळं काही वायाला जातं. उच्च विचारसरणी ही जुनी म्हण असली तरी आजही सर्वात जास्त फायद्याची आहे. जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार म्हणजे वॉरन बफे आजही त्यांच्या जुन्या घरामध्ये राहतात, मॅकडोनाल्डचा बर्गर खातात. त्यांना जगाला दाखवण्यासाठी महागड्या गाड्यांची गरज वाटत नाही,
कारण ते अस्सल श्रीमंत आहेत. ज्याच्याकडे खरोखरच काहीतरी आहे त्याला ते दाखवण्याची गरज नसते. ज्याच्या खिशात पैसे नाहीत तोच जास्त बढाया मारतो. भरलेला घडा शांत असतो, रिकामा घडा जास्त आवाज करतो. तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात की यावे लागे मना वृद्धांची या. म्हणजे तुम्हाला जर खरे मोल हवे असेल तर तुम्हाला अनुभवी आणि ज्ञानी लोकांच्या पसंतीस उतरावे लागेल. आणि ज्ञानी लोक कपड्यावरून किंवा गाडीवरून माणसाची परीक्षा करत नाहीत, ते विचारांवरून आणि वागण्यावरून परीक्षा करतात. आज आपण पाहतो की लग्न समारंभात लाखो रुपये उधळतात. कशासाठी? तर लोकांनी म्हणावे की काय भारी लग्न झालं. पण त्या लग्नात मनाचाच मेळ नसेल तर त्या दिखाव्याचा उपयोग काय? 2 दिवसाच्या कौतुकासाठी आयुष्यभरांची पुंजी उधळणे हा मूर्खपणा आहे. त्यापेक्षा तो पैसा स्वतःच्या प्रगतीसाठी, शिक्षणासाठी, व्यवसायासाठी वापरला तर ते अस्सल वागणे ठरेल. खरा आणि खोटा यातील संघर्ष सनातन आहे. सुरुवातीला खोटा माणूस जिंकताना दिसतो, पण जो दिखावा करतो त्याच्या भोवती गर्दी जमते. जो प्रामाणिक अस्सल असतो तो एकटा पडतो. पण हा पहिला अध्याय आहे, शेवटचा नाही. कथेच्या शेवटी नेहमी अस्सल माणूस जिंकतो, कारण काचेचा तुकडा कितीही जपून ठेवला तरी तो कधीतरी घासला गेल्यावर निस्तेज पडतो. पण हिरा जितका घासला जातो तितका तो अधिक चमकतो. संकट काळात दिखाऊ मित्र पळून जातात, अस्सल मित्र सोबत राहतात. संकट काळात दिखाऊ ज्ञान कामाला येत नाही, अस्सल अनुभव कामाला येतो. त्यामुळे स्वतःला घडवताना बाह्य बाबींवर लक्ष देण्यापेक्षा अंतर्गत बाबींवरती लक्ष द्या. जिममध्ये जाऊन फक्त शरीर फुगवणे हा दिखावा झाला, पण आरोग्य कमवणे हे अस्सल काम झाले. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून गप्प बसणे आणि येतं असं दाखवणे हा दिखावा झाला, पण ती भाषा कष्ट करून शिकणे हे अस्सल काम झाले. स्वतःला प्रश्न विचारा की मी जे करतोय ते कोणासाठी? स्वतःच्या समाधानासाठी की जगाला दाखवण्यासाठी? जर उत्तर जगाला दाखवण्यासाठी असेल तर थांबा, तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. तुम्ही भिंगाचे मोती बनत आहात. पण जर उत्तर स्वतःच्या समाधानासाठी आणि प्रगतीसाठी असेल तर तुम्ही योग्य मार्गावरती आहात. शेवटी तुकाराम महाराजांचा हा संदेश मनावरती कोरून ठेवा. जग फसवता येईल, पण काळ फसवता येत नाही. काळाच्या कसोटीवर फक्त आणि फक्त सत्य आणि गुणवत्ता टिकते. तांब्याचं नाणं कितीही पॉलिश केलं तरी ते काळच पडणार. त्यापेक्षा स्वतःला आगीत तावून सलाखून शुद्ध सोनं बनवा, अस्सल बना. जेव्हा तुम्ही अस्सल असता तेव्हा तुम्हाला स्पर्धेची भीती वाटत नाही, कारण बाजारात हजारो काचेचे तुकडे आले तरी हिऱ्याची किंमत कमी होत नाही. तुमची ओरिजिनॅलिटी हीच तुमची सुपर पॉवर आहे. मुखवटे काढून टाका आणि स्वतःच्या खऱ्या चेहऱ्याने, खऱ्या ताकदीने जगाला सामोरे जा. कारण दिखावा काही काळासाठी टाळ्या मिळवून देईल, पण अस्सलपणा तुम्हाला पिढ्यानपिढ्यांचा आदर मिळवून देईल. तर आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट पार्ट आपण उद्या घेऊया. सारांश पॉईंट: सोन्याचा मुलामा देऊन तांब्याचे नाणे चालवता येत नाही, तसेच दिखावा करून चारित्र्य सिद्ध करता येत नाही. काचेचा तुकडा आणि हिरा लांबून सारखेच चमकतात, पण संकट काळात काच फुटते आणि हिरा मात्र अखंड राहतो. जगाला फसवणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनाला फसवणं अशक्य आहे. आरशात पाहताना तुमचे मुखवटे गळून पडतात. खोट्या प्रतिष्ठेचा फुगाही कितीही मोठा झाला तरी त्याला फोडायला सत्याची एक छोटीशी टाचणी पुरेशी असते. पोपट खूप बडबड करतो पण पिंजऱ्यात राहतो. गरुड शांत असतो पण आकाशात राज्य करतो. दिखावा करण्यापेक्षा कर्तृत्व सिद्ध करा. श्रीमंत दिसण्यात आणि श्रीमंत असण्यात खूप फरक आहे. पहिली गोष्ट कर्जाने करता येते, पण दुसऱ्यासाठी कष्टच लागतात. दुसऱ्याची कॉपी करून जगण्यापेक्षा स्वतःची ओरिजिनॅलिटी जपा, कारण जगात अस्सल नोटेलाच किंमत असते. बाजारात वेस्टर्न पाहून वस्तू खपली तरी शेवटी तिचा दर्जा बोलतो. माणसाचेही तसेच आहे. खोटे नाणे देशोदेशी फिरवले तरी त्याला सोन्याचा भाव मिळत नाही. आपली गुणवत्ता वाढवा. मार्केटिंग करण्याची गरज पडणार नाही. जगाला दाखवण्यासाठी जगू नका, तर स्वतःच्या समाधानासाठी जगा. कारण प्रेक्षक टाळ्या वाजवून निघून जातात. आयुष्य आपल्याला जगावे लागते. थँक्यू.